प्लेट वरती गोंडे लटकवून आलेत ना, साईडला नंबर आहेत. येतोय मागून, ही गुजरातची गाडी आहे. म्हणजे ते नंबर दिसू नये म्हणून हे सर्व केलंय ना. हे बघा, ही येते ना, ही केसरिया, तिला डायरेक्ट फाईन मारून आपण हा? डायरेक्ट फोटो काढून फाईन मारू. जर आला राईट तर थांबवतील आपल्याला. तुम्ही बघत असाल, ही आहे लक्झरी बस आणि हा त्याचा नंबर प्लेट तुम्ही बघू शकता मागे. AR20 काय दिसत नाही पुढे. 3 आणि काहीतरी आहे शेवटला, 3-44 अशी नंबर प्लेट आहे. म्हणजे हे तुम्ही बघू शकता, हे फाईन लागू नये किंवा कोणाचा फोटो काढून असं हे काही करू नये, त्यासाठी हे जे 2 ब्लॅक कलरचे लटकवले ते फक्त नंबर दिसू नये म्हणून लटकवले. तुम्ही बघत असाल, म्हणजे हे गुन्हे करणार. 3244 AR20E3244 म्हणजे साहजिक कोणाला नंबर दिसू नये यासाठी हे सर्व करणार. साईडला पण बघू शकता, साईडला जे आहे कुठेही नंबर मेन्शन केलेला नाही. हे बघा, बघू शकता तुम्ही. ही गाडी येते गुजरातमधून मुंबई पुणे, बिलाडा मुंबई पुणे एवढं डिस्टन्स गाडी पार करते. हे नंबर असं दाखवून त्याला विचारूया, त्याला पुढे बघू शकता तुम्ही, पुढे पण हेच केलं. तो नंबर क्यों ढक के रखा रे? नंबर क्यों ढक के रखा? नंबर प्लेट क्यों ढक के रखा? हाँ, क्यों बांधा? क्यों बांधा? हाँ, नंबर दिखना नहीं चाहिए इसके लिए ना. क्या 24 कर रहा? रुकाने को बोलते हो आगे. बघूया आपण पुढे पोलीस भेटले तर त्यांना आपण ही पूर्ण माहिती देऊया. तुम्ही बघत असा, ही लक्झरी बस जी आहे, प्रायव्हेट बस, हे बिंदास सर्रास असे गुन्हेगारी करून
हे इथं बिझनेस करतात ना. दोन्ही साईडला नंबर लिहिलेला आहे, लेफ्ट आणि राईटला. मागे नंबर लिहिला, पुढे नंबर लिहिला, पण त्याच्यावरती ते त्याला विचारला तर बोलतो चोटी बांधून ठेवले. पण हे गुन्हा करायचं लक्षण आहे. म्हणजे तुम्ही बिंदास इकडे त्या चोटी बांधून गाड्या चालवणार, नंबर दिसू नये म्हणून, फाईन लागू नये म्हणून. अशा लोकांना करायचं काय? अशा लोकांवर कोणाचं लक्ष आहे का? चला बघू आपण पुढे पोलीस भेटतात का आणि त्यांना ही निदर्शनास आणून देऊ. त्यांच्या गाड्या पासिंग होतात कशा? हे पासिंग करून त्याच्यानंतर त्याच्यावरती हे सर्व लावतात. साईडचा नंबर जो आहे तो पूर्णपणे गाडून टाकलेला आहे दोन्ही साईडला. तर असं जर असेल तर महाराष्ट्र पोलीस काय करतात काय कळत नाही. कारण ती जर गाडी गुजरातवरून महाराष्ट्रामध्ये येत असेल आणि अशा गाड्यांना कोण जर अडवत नसेल, तर अशा गाड्यांचं करायचं काय? आणि अशा पोलिसांचं लक्ष कुठे आहे? चला तो हळूहळू येतो, ट्रॅफिक आहे. पुढे दिसलं जर पोलीस तर आपण थांबू, नाहीतर जाऊ दे. पण हे चुकीचं आहे. कारण ह्या गाड्यांचा फोटो कुठे येणार नाही आणि दुसऱ्या गाड्यांचा बिंदास जे प्रामाणिक वागणार त्यांचे हे फोटो काढून त्यांना फाईन मारणार. हे जे गुन्हे करून करणार, गुन्हे करून जे गाड्या चालवणार, तर त्यांना कोण फाईन नाही मारणार, त्यांच्याकडनं हप्ता घेणार आणि त्यांची गाडी सोडणार. हे सगळं असं साहजिक नाही होणार. गुजरातमधून गाडी महाराष्ट्रामध्ये नंबर झाकून कशी येऊ शकते? येऊच शकत नाही. बघू इथं असतील पोलीस, इथं जर असतील तर ठीक, नाही तर मग सोडून देऊ. तर आपले बसवाले नाहीत ना, त्याच्या नंबर प्लेट वरती गोंडे लटकवून आलेत ना, साईडला नंबर आहेत. येतो मागून, ही गुजरातची गाडी आहे.
म्हणजे ते नंबर दिसू नये म्हणून हे सर्व केलं ना. त्याला घ्या साईडला घ्या, मी तर गाडी लावतो साईडला. तर बघूया, आपण त्यांना सांगितलंय आणि ते काय करतात ते बघूया आता. होऊ दे वेळ, चालेल, थांबू 10 मिनिटं, पण त्यांचं आता फाईन मारल्याशिवाय त्यांना सोडायचंच नाही. हे बघा, ही येते ना, ही केसरिया, तिला तिला डायरेक्ट फाईन मारून आपण हा? डायरेक्ट फोटो काढून फाईन मारू. जर आला राईट तर थांबवता येईल आपल्याला. का? एक सेकंद 10 सेकंद थांबले तर आज हा, ते तर आहे. सिक्युरिटी केलेलं आहे traffic. Right ला जा. मागू पण बघू शकता तुम्ही, मागे पण बघा. तर असं जर केलं तर कसं चालणार? हे स्पीड चेक वगैरे. हॅलो, चला, थँक्यू. हे सर्व असं जर करत असतील तर कसं चालेल? आपली चावी कुठे आहे? तर ठीक आहे, साहेबांनी तेवढं तत्परता दाखवली आणि कमीत कमी फोटो तरी काढला त्याचा. त्यात काय नंबर तर दिसणार नाही.
चला ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तुम्हाला पण वाटत असेल जर असे गुन्हे रोखले पाहिजे आणि असे गुन्हे रोखले पाहिजे आणि सामान्य नागरिक पण जे नियम पाळतात त्यांना असं फाईन लागू नये असं जर वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला जर चुकीचं वाटत असेल की हे जे नियम पाळतात ते जर चुकीचे वाटत असेल, ते जे नंबर प्लेटचा आता त्याने झाकून ठेवलेलं आहे ते जर तुम्हाला बरोबर वाटत असेल तर कमेंट्समध्ये सांगा मला. चला बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्रायबर वाढत नाहीत, सबस्क्राईब करा, फ्री आहे प्लीज.